कधीपासून इथे येऊन थांबलोय. आज मी ऍक्टिवा घेऊन आलेलो. इथून तो डोंगर दिसतोय. मी किती जाणे काय विचार डाल दे अभी जबाबदार आहे. नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या हॉज युट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे वाईफ विथ सिद्धू. तर आज मी जाणार आहे जीवदानीला. आज माझी म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती जायची पण टाइम वगैरे भेटत नव्हता. कधी काय जाईन मग अचानक प्लॅन ठरला माझा, जीवदानीला जायचं आहे. ओके जातो आता. मला जाम म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती की जीवदानीला जाईन. आज चाललोय फायनली. भरपूर दिवसांनी म्हणजे तरी लास्ट मी गेलो असेल 6 महिने आधी गेलो असेल, त्यापासून मी गेलोच नाही जीवदानीला. तर आता जातो जीवदानीला. ओके ते जातो मी, सगळं करूया. भरपूर दिवसांनी चाललं असं मला पण माहित नाही. पाऊस पण चालू आहे जरा म्हणजे एवढा पण नाही आहे, थोडाच आहे. तर चला भेटतो मी. खाली गाडी काढतो. तर गाडी पण काढणार आहे का नाही माहित नाही, का चालत जाणार आहे. तर बघतो काय कसं करायचं आहे. माझ्यासोबत एक जण येणार आहे. कोण येणार आहे तुम्हाला समजेलच नंतर. चला बाय बाय. कधीपासून इथे येऊन थांबलोय. हे बघा आता येते. बघा कधीचा येऊन थांबलोय. आता पोरींसारखा नटापटा करत बसलेला घरात. कधीपासून इथे येऊन थांबलोय मी. आता आलाय. चल आता आलाय. हाय गाईस. कधीपासून थांबलेला मी. थांबलोय इकडे येऊन. वर नाश्ता बिष्टा करत बसला. लज्जा पण नाही वर बोलवायचं काय. भाऊ मला कॉल केलास एक भाऊ ब्लॉग करतोय आणि भाऊकडे रिचार्ज नाही फोन मध्ये. वा रिचार्ज आहे माझ्याकडे. मी बघत होतो, मला तू किती बोलवत होतोस. तर आता आम्ही आलो जीवदानीच्या खाली. गाडी वगैरे लावली आहे. चप्पल वगैरे गाडीच्या डिक्कीतच ठेवली. आता गर्दी तर दिसत नाही मला. कुठून आहे? इथून जायचं आहे वाटते. तिथून बंद केलं वाटतं. चल जाऊ. इथे पण होती चप्पल ठेवायला. आम्ही गाडीच्या डिक्कीतच चप्पल ठेवली. जाऊ दे. आपली गाडी आणली असेल तर त्यातच ठेवा. आला होता जीवदानीच्या बरोबर खाली पहिल्या पायरीच्या तिथे. वर जाऊ आम्ही. चला आता वर जाऊया. चेक करतायत हे बघा. बॅगा वगैरे इथे चेक करतायत काका. इथे प्रसाद भेटते खाली. काका मला चेक करतायत हे बघा. काका हसतायत. तर इथे खालीच पहिलंच एक गणपतीचं मंदिर आहे. पहिलं आपण तिकडे जाऊया. गणपतीच्या मंदिरात जातो, पाय पडतो आणि मग तुम्हाला गणपतीच्या बाहेर आलं बोलते. गणपतीच्या मंदिराच्या बाहेर आलो. तर इथे बघा, इथे जीवदानीचा फोटो वगैरे ठेवलाय. म्हणजे लोक काय त्यांना वर जायला येत नाही, त्यांच्यासाठी आहे बघा. जास्त पण वर नाही आहे, खालतीच आहे. तर येऊन इथे पण काय जण भरपूर जण पाय पडतात खालीच. तर आता आम्ही जातो वर. तर तुम्हाला मध्ये रस्त्यात भेटतो. मध्ये आलोय. ते माऊलींचं मंदिर आहे. असं मधीच हालत ना, मधीच भेटेल मंदिर.
दमलो, पुढे जरा थांबतो. आता जाम दम लागलाय. आत्ताशी आय थिंक सो किती पायऱ्या झाल्या माहिती पण नाही. बघतो, चला पुढे बसतो. 1000 पायऱ्या नॉनस्टॉप चढत आले दोघं पण. हे बघा 1000 पायऱ्या दोघं पण नॉनस्टॉप चढत आले. थांबलो नाही कुठे. थांबला की कंटाळा येईल मग. नुसतं थांबतच राहावं लागेल. बसणार तर डायरेक्ट वरती जाऊन बसणार आता. आता इकडे बघा, तुम्ही बघू शकता की ज्याने ज्याने नवस मागितलं ते नवस पूर्ण करतात. हां बघा कापूर वगैरे लावत जातात, म्हणजे पहिल्या पायरीपासून हे सगळं करत जातात. आता दम लागलाय. तुम्हाला मी अर्धेच आले. वर जाऊन भेटतो तुम्हाला. जाम दम लागले, बोलायला पण नाही जमत. मित्रांनो आता आले आम्ही वरती. उटी घेतो. बघा उटी वगैरे घ्यायला आले. उटी वगैरे देतो. उटी वगैरे घेतो, वरती जातो. जवळ पोचले आता. आले वरती, उटी वगैरे घेतली. आता पोहोचणं जरासं राहिले आता, म्हणजे 5 मिनिटं पण नसेल तर पोचू. 5 मिनिटाचा पण काहीच नाही राहिला आता, म्हणजे पूर्ण आल्यातच जमाय आता. तर तुम्ही कधी नवरात्रीत आलात ना, तर हे बघा हे सगळं फिरायला लागते. तर गर्दी असली तरी अख्खं म्हणजे फिरल्याशिवाय म्हणजे वर मंदिरात जाऊ शकत नाही. आता मला तर आज वाटत तर नाही कोण आहे काय नाही. आणि आज वार पण चांगला, देवीचाच वार आहे, मंगळवार. तर आतमध्ये इथं व्हिडिओ काढायला अलाउड तर आहे नाही. आता हे तर एक झालं. हे बघा आता हे दुसरं सर्कल इथे अजून फिरायचं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता नवरात्रीत गर्दी किती होते. तर आता मंदिराच्या जवळ आलो. व्हिडिओ काढायला भेटली तर काढेन, तर मग डायरेक्ट वर भेटतो. आम्ही आता वर आलो. मी बघू शकतो बघा व्हिडिओ काढायला अलाउड नाही. तिथे होतो. बाय बाय. बाहेर मंदिराच्या बाहेर दर्शन वगैरे झालं आमचं नीट. इथे म्हणजे प्रसाद घेतली आहे बघा. प्रसाद खाते. दर्शन व्हिडिओ वगैरे काढायला तर अलाउड नाही. विचारलं मी तरी तर नाही बोलतात, व्हिडिओ काढायला अलाउडच नाही. आता वर जातो आहे. वरून तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवतो कसं काय आहे. सुंदर व्ह्यू आहे. व्ह्यू तर तुम्ही बोलू शकत नाही. आणि मंदिरात आल्यावर एवढं प्रसन्न वाटतं ना की एवढा पण चढून येतो, पण ते आपण सगळं विसरून जातो मंदिरात आल्यावर. तर तुम्हाला चढायचं नसेल तर लिफ्टचा पण ऑप्शन आहेच. लिफ्ट म्हणजे ती आता ट्रेन, पहिली लिफ्ट होती ती आता ट्रेनसारखी येते, पण त्यात पण मजा येते खूप. काय त्यात काय म्हणजे 250 रुपीज काहीतरी चार्जेस आहेत पर पर्सन. येऊ शकतं. तर म्हणजे ज्यांना काय चढायला येत नाही वगैरे येऊ शकतात. आता खाली गाईचं मंदिर होतं, तिथे पाया पडलो. ते गाईच्या मंदिराच्या समोर नाही, म्हणजे हे असं आहे. तिकडे पहिले सगळं म्हणजे हा पिंजरा मोठा होता. सगळं पोपट बिपट बतक सगळं खूप होतं. हे बघा जाळे वगैरे लागले, पण ते म्हणजे जाम खूप मोठं होतं. खूप पक्षी होते इथे. ते आता ते जाम म्हणजे तुम्ही म्हणजे कधी बघितले नसेल असे. पब्लिक लहान मुलं त्यासाठी सुद्धा यायची. आता म्हणजे सगळे शिफ्ट केले की काय उडून गेले काय आपल्याला तर काय माहिती नाही एवढं त्याचं काय. ते खूप होते. तुम्ही पहिले जे आली असतील त्यांना माहिती असेलच ते काय होतं. तर आता त्यात जातो. तिकडे तो एक मंदिर आहे, त्यात जातो. आणि मग इकडे सकाळचं म्हणजे खूप सकाळी एक 5ची आरती होते. 5 नंतर एक 12ची आरती होते. ते 2 आरत्या होत्या सकाळी. नंतर संध्याकाळी विरारमध्ये ऐकायला येतात. म्हणजे सकाळची जी 5ची आरती असते ना ती अख्ख्या विरारमध्ये ऐकायला येते.
आणि चालू होती ती. 5 वाजता जेव्हा यायला नाही ते काय व्ह्यू असेल भाई. जाम म्हणजे सही म्हणजे एवढे फॉग, पूर्ण जागेवर फॉग आणि एवढी थंड हवा ना, जाम ती मजा परत येते. घालणारच नाही तू. जरा दाखवतो आम्ही पाया आता थोड्या पडतो वेळाने. की मग तिथे जरा जाऊन बसतो, जरा शांत होतो. बाय बाय. तुम्हाला माहिती आहे मी ज्या पहिल्या ब्लॉगमध्ये ज्या डोंगरावर गेलेलो, म्हणजे ट्रॅक करायला, भारुंडा मंदिर होता तिकडे, तुम्हाला दाखवतो. इथून तो डोंगर दिसतोय, मी जे आहे त्याच्यापेक्षा तो उंच डोंगर आहे. तो बघा समोरच आहे माझ्या बरोबर. बघा इथून एवढा दिसत नसेल, तो डोंगर तिकडे आहे बरोबर. तिथे पण मजा आलेली. इथून दिसतोय मला तो डोंगर. आता निघतो घरी जायसाठी, म्हणजे पाय वगैरे पडले सगळे. कौशल कुठे गेला काय माहिती. तो बघा तो तिकडे थांबलाय, तिकडे थांबलाय. आता चला नाही बघा, इकडे लिफ्ट वगैरे आहे. इकडे सगळं पब्लिक नाही, त्यामुळे लिफ्ट वर पण येत नाही, काय नाही, हालत पण नाही ती. तर काय तुम्हाला कसं काय ते दाखवलं असतं. तो बघा तिथे एक हेलिपॅड आहे. तर मी माझा हेलिकॉप्टर घेऊन नाही आलो, कारण का पार्किंग केलंय. सध्या पेट्रोल टाकायला पैसे नाहीत माझ्याकडे, म्हणून तो ठेवलाय घरात. कारण का तुम्हाला माहिती आहे, जाऊन दे. मी माझ्यासाठी हेलिपॅड बनवून ठेवलं तिथे. आणि हा ग्राउंड तर तुम्हाला माहिती असेल, इथे त्या वेड पिक्चरची शूटिंग झालेली. त्यांनी ग्राउंडच्या तिथे तो बघा तिकडे एक डॅम बघतात. ते कालच गेलेलो. आता ब्लॉग येईल त्याचा आधी ब्लॉग येईलच, मला समजेलच. तर भावा चल जाऊया आता आपण. आपलं दौरा आता संपलाय, तर घरी जाऊया. घरी जायचं 11 वाजायला आले, तरी नशीब पाऊस नाही आलाय. मी विचार केलेला पाऊस येईल, परत आला पाऊस तर आला नाही. पाऊस आला असता तर वाट लागली असती, भिजायला लागलं असतं. तरी तर आणलीच नाही मी. तर चला भेटतो आता. मग तिथं काय असेल तर तुम्हाला दाखवतो, आता डायरेक्ट खालीच भेटतो. खाडीवर आलो, गाडी काढतो आता, घरी जातो. तुमचं दर्शन वगैरे नीट झालं काय मग भावा? मजा आली बाई. आता मी गाडी वगैरे काढली. आज मी ॲक्टिवा घेऊन आलेलो, किती दिवसांनी, बरेच दिवस चालवली नव्हती. वाव, पाऊस पण चालू झाला. तर आता पावसाच्या आधी घरी जातो. चला वरून देवाने पण आशीर्वाद दिला होता. हां हां, इथेच थांबलो आताशी. मंदिराच्या खाली आलो नाही आणि पाऊस चालू झाला. तर काय पाऊस जायपर्यंत थांबायला लागेल. ना छत्री आणली आहे ना काय ना काय. याला बोललो मी छत्री घेऊन ये. तू एवढा जबाबदार बनशील मला वाटतं नव्हतं. मी जबाबदार आहे. कधी रे मला सांग, कोणत्या तारखेला कोणत्या मुहूर्ताला बोललेलास? आताच मगाशीच काही मिनिटापूर्वी. काय पाऊस आलाय. चला थांबतो कुठेतरी. इथं काय, इथं पण भिजू. तर ते रिक्षात बसू. BMW आणायची ना भाऊ आपली. चला रिक्षात बसून कसं वाटतंय? कुठे जायचं बाबा? कुठे नेतोस? चालव चालव. हाय किती जाणे काय मीटर डाल दे अभी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. कुठे जायचंय? मला आपल्या विरार मध्ये घे. कारगिल हा मनेल पडत जायचं. नाही मी जाएगा. मी जाएगा बोलते इसकी माँ की यार. चले जाओ. पाऊस येतोय नको. नहीं जा सकता, बारिश आ रहा है. मी काय बोलतो पटापट एक अशी नाव. बारिश आ रहा है, नहीं जा सकते. क्या है? अरे इसको साइकिल चलाने नहीं आते, रिक्शा चलेगा क्या? वॉटर. अरे याला सायकल नाही चालवले तर नाही हो बोलतो रिक्षा चालवणार आहे. काय सांगू तुला, लहानापासून माझी गरीब परिस्थिती.
मी एका अशा जाऊ दे नाही आठवत काय पुढे कंट्रोल कंट्रोल काय बोलू आठवत नाही मला. तू जाऊन दे, पाऊस आला तर भेंडी भेंडी 50 रुपये किलो, पनीर 100 रुपये किलो. मेरी माँ रोटी बनाते. 3 इडियट मध्ये आठवत का राजूचा डायलॉग. तर जाऊया, पाऊस कमी झालाय. तर चला वाईस, पाऊस कमी झालाय आता. डायरेक्ट तुम्हाला मी घरात भेटतो. बाय बाय. तर मित्रांनो आता आलोय मी घरात. ते बघ आता जस्ट मी घरात आलोय. जस्ट आलोय बघ, आताच बसलोय. हातपाय पण नाही धुतले वगैरे, काहीच केलेलं नाही. असंच येऊन बसलो डायरेक्ट. पाऊस आला रस्त्यात, पूर्ण पाऊस भेटला आम्हाला. नशीब म्हणजे भिजलो नाही, नशीब एक तेवढंच की भिजलो नाही आम्ही. तर आता जरा फ्रेश वगैरे होतो, नाश्ता बिष्टा करतो. आमचं दर्शन तर चांगलं झालं. गर्दी वगैरे काहीच नाही भेटली आम्हाला. खूप म्हणजे वाटलेलं की म्हणजे मंगळवार आहे तर म्हणजे गर्दी भेटेल आम्हाला, पण काहीच गर्दी नव्हती. काय माहिती आता काय आहे, गर्दी नाही भेटली चांगली गोष्ट आहे. गर्दी भेटली अशी तरी दर्शन करायला भेटलं असतं, फक्त जरा खिचडीमध्ये भेटलं असतं. पण काय जाऊ दे, नाही भेटलं आपल्याला, चांगली गोष्ट आहे. त्यात काही इश्यू नाही. नो इश्यू ओनली टिश्यू. तर मग आली मला झोप. भूक पण लागली आता आणि पाय पण दुखत आहेत. आता मी जेवणार आणि झोपणार. तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर भेटतो तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.